मित्रांनो नमस्कार. इंग्रजी अभ्यासक्रमातील आपला काळ हा प्रकरण चालू आहे. आता आपण फ्युचर टेन्स कडे वळतोय. फ्युचर टेन्सचा जो पहिला आहे भविष्यकाळ म्हणजे फ्युचर टेन्स. याचे प्रत्येक काळाप्रमाणे 3 उपप्रकार आहेत. पहिला उपप्रकार आहे तो साधा भविष्यकाळ. साधा भविष्यकाळ फ्युचर सिंपल टेन्स. दुसरा आहे अपूर्ण भविष्यकाळ. आता जो पहिला साधा भविष्यकाळ आहे, भविष्यातील गोष्टींसाठी वेगवेगळ्या परिस्थितीत मोठ्या प्रमाणात साध्या भविष्यकाळाचा वापर होतो. दुसरा 3D नावाचा जो उपप्रकार आहे अपूर्ण भविष्यकाळ, थोड्या कमी प्रमाणात, पहिल्यापेक्षा थोड्या कमी प्रमाणात. पूर्ण भविष्यकाळ अतिशय कमी प्रमाणात आणि पूर्ण भविष्यकाळ म्हणजे रीती भविष्यकाळ असे वाटतं, त्याच्या जवळजवळ नाहीच. म्हणजे 3D हा प्रकार फक्त वाक्य रचना कशी असेल याच्यासाठी समजून घ्यायचा, तो वापरला जात नाही. त्याच्यामुळे आपलं आणखी 8% आपलं काम कमी झालंय. आता फक्त 11 काळांवर आपल्याला फोकस करायचा आहे. एक प्ले हे क्रियापद 11 काळामध्ये आपल्या डोक्यात फिट्ट आणि घट्ट बसून ठेवायचं आहे. किती स्कुळावर लावलं तरी ते बाहेर पडलं नाही पाहिजे, किती आदरे दिली तरी बाहेर नाही पडलं पाहिजे. मग तुमचं इंग्रजी पक्क झालं. चला आता आपण साधा भविष्यकाळ फ्युचर सिंपल टेन्स, इनडेफिनेट टेन्स असंही म्हणतात. सर्वसाधारणपणे भविष्यात एखादी क्रिया घडेल असे वाटते पण नक्की केव्हा ते सांगता येत नाही, अशा वेळी साधा भविष्यकाळ वापरतात. उदाहरणार्थ श्याम विल स्टडी, श्याम अभ्यास करेल. कधी घडेल कधी करेल सांगितलेलं नाही. आय शॅल गो टू स्कूल, मी शाळेत जाईन. बोलत असताना आपण एखादा निर्णय घेतला तर अशा वेळी देखील साधा भविष्यकाळ वापरला जातो. आय डोंट नो द आन्सर, आय विल आस्क माय डॅड. मला उत्तर माहीत नाही, मी माझ्या बाबांना विचारेन. वी विल हॅव टी, आम्ही चहा घेऊ. म्हणजे आपण चहा घ्यायचं ठरवलं, निर्णय घेतला. आय विल टेक द पिंक वन, 2 शर्ट आहे, एक पिंक आहे एक ब्राऊन आहे. आय विल टेक द पिंक वन, निर्णय घेतला म्हणून आय विल किंवा शॅल. विल म्हणजे जेव्हा खाते ते पण सांगणार आहे. विल आई बरोबर विल ठेवायचं आणि शाल ठेवायचं. जेव्हा भविष्यातील गोष्टींची खात्री असते तेव्हा शाल व विलची अदलाबदल केली जाते. तुम्ही सांगितलेलं आहे आईला शाल हे क्रियापद यायला पाहिजे, इथे विल का सारखं येते. तर ज्या वेळेला एखादी गोष्ट भविष्यात होणाऱ्या गोष्टीची आपल्याला खात्री असते त्यावेळेला शालच्या जागी विल येतं आणि विलच्या जागी शाल येतं. आणखी काही उदाहरणं मी पुढे देणार आहे. एखादी गोष्ट आपल्याला माहीत असते किंवा मनापासून वाटत असतं की असं घडेल, अशा परिस्थितीत विल वापरतात. इट विल बी 25 डिग्रीज टुमॉरो, उद्याचं तापमान 25 सेंटीग्रेड असेल. शी विल कम हिअर ऑन संडे, ती इथे रविवारी येईल. आता एक लक्षात घ्या, वेन, WHEN, वेन, ॲज सून ॲज, बिफोर, टिल, अनटिल इत्यादी शब्दांचा वापर करताना साध्या भविष्यकाळाबरोबर साधा वर्तमान काळही जोडीने येतो. पुढचं मजेशीर वाक्य बघा. आय विल कॉल यू ॲज सून ॲज आय फिनिश दिस वर्क. बघा, पहिला आला साधा भविष्यकाळ आय विल कॉल यू. ॲज सून ॲज आय फिनिश दिस वर्क हा साधा वर्तमान काळ आला. आय विल कॉल यू वेन आय फिनिश दिस वर्क, मी तुला बोलवेन कधी हे काम संपवल्यावर. She will look after your child till you come back. तू परत येईपर्यंत तुझ्या मुलाची ती काळजी घेईल. I will live before your parents come here. तुझे आई बाबा घरी यायच्या आत मी निघेन. ही वरची वाक्य आणि तो नियम नीट समजून घ्या. पुन्हा पुन्हा सांगतो दोस्तांनो, आत्ता जेवढा तुम्ही वेळ याच्यासाठी खर्च कराल आणि एकदा डोक्यात पीठ बसलं की मग काही काळजी करायची गरज नाहीये. सगळं अगदी सुरळीत जमून येईल. आत्ता थोडा जास्त वेळ द्या. बेसिकली एक शिकतानाच जास्त वेळ द्या. याचबरोबर जेव्हा आपण विनंती करतो, एखाद्याला वचन देतो, एखादा प्रस्ताव ठेवतो, त्यावेळी देखील साधा भविष्यकाळ वापरतात. मात्र अशा वेळी विल किंवा शाल नंतर मुख्य क्रियापद येतं आणि ती दुसरं मुख्य क्रियापद येतं. म्हणजे विल आणि शाल ही सहाय्यक क्रियापदाचं काम करतो. डोंट वरी आय विल हेल्प यू. बघा, डोंट वरी आय विल हेल्प यू, विल नंतर हेल्प हे मुख्य क्रियापद आलेलं आहे. काळजी करू नकोस, मी तुला मदत करेन. विल यू प्लीज ब्रिंग मी सम स्नॅक्स ऑन द वे होम.
घरी येताना तू माझ्यासाठी काही थोडंसं खायला आणशील का? वी विल गो बाय ट्रेन. डिसिजन घेतला, वी विल गो बाय ट्रेन, आपण आगगाडीने जाऊ. अगदी नजीकच्या भविष्य काळाचा उल्लेख करताना इरादा व योजना यासाठी साधा भविष्यकाळ न वापरता साधा आणि अपूर्ण वर्तमान काळ वापरतात. भविष्यकाळाविषयी बोलतोय, पण भविष्यकाळात मधलं शाल किंवा विल कुठेच येत नाही. आपण वापरतो काय, तो वर्तमान काळ वापरतो, साधा वर्तमान काळ आणि अपूर्ण वर्तमान काळ. आता पुढची वाक्य बघा. ही इज अबाउट टू लिव्ह. इथे कुठे शाल विल आले नाही आले, तो आता निघतोय. व्हॉट आर यू डुईंग इन द इव्हिनिंग. व्हॉट आर यू डुईंग इन द इव्हिनिंग, कुठे शाल विल आले नाही. तू आज संध्याकाळी काय करतोयस? व्हॉट आर यू डुईंग टुडे इन द इव्हिनिंग. आय एम नॉट जॉईनिंग टिल द मंथ एंड. मी हा महिना संपेपर्यंत तरी काय कामावर येणार नाही. आय एम गोइंग टू बाय अ न्यू मोबाईल फोन नेक्स्ट वीक. कुठे आले शाल किंवा विल? ही सगळी वाक्य भविष्यकाळाची आहेत, सगळी वाक्य भविष्यकाळात, पण कुठेही शाल किंवा विल आलेले नाही. त्याऐवजी एक ठराविक शब्द समूह वापरलेला आहे. ही इंग्रजीची समृद्धी आहे. आता ज्ञानाच्या गोष्टी बघूया. माझ्या आयुष्यात रतन टाटांमुळे मी फार 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 इम्प्रेस झाले. माझ्यासाठी इज अ ग्रेट पर्सन. ग्रेट 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 म्हणजे शब्दच नाहीत माझ्याकडे. रतन टाटा यांच्या काही नाईस लाईन्स आहेत. त्यांच्या लंडनमध्ये लेक्चर झालं होतं, त्याच्या नाईस लाईन्स आहेत. बऱ्याच ठिकाणी या व्हायरल झालेल्या आहेत. लोक बघतात, सोडून देतात. प्रत्येक लाईनमध्ये रीड बिटवीन द लाईन आहे. कितीतरी घेण्यासारख्या दोस्तांनो. म्हणून मी पुन्हा तुम्हाला एकदा सांगतोय, मुळात तुम्हाला जेव्हा असा विरंगुळ हवा असेल त्यावेळेला या लाईन वाचा तुम्ही. पहिली जी लाईन आहे, डोंट एज्युकेट युअर चिल्ड्रन to be rich. Educate them to be happy. So when they grow up, they will know the value of things, not the price. तुमच्या मुलांना श्रीमंत होण्याचं शिक्षण देऊ नका, त्यांना आनंदी होण्याचं शिक्षण द्या. म्हणजे जेव्हा ते मोठे होतील त्यांना त्या वस्तूची किंमत कळेल, मौल्य कळेल, भाव किंवा दर कळणार नाही. दुसरं असं सुंदर वाक्य आहे, eat your food as medicines. Medicine असं उच्चार नाही, medicine आहे. Eat your food as medicines. Otherwise, you will have to eat medicines as food. म्हणजे खाण्यावर जी मागे सांगितली होती स्टोरी, तोंड एकच आहे, कमी खा. खाण्यावर आपला कंट्रोल एवढा पाहिजे. औषधासारखंच कमी प्रमाणात खा, नाही तर अशी वेळ येईल 27-28 गोळ्या दिवसभरात. तिसरं वाक्य आहे, द वन हू लव्स यू विल नेव्हर लिव्ह यू, बिकॉज इवन इफ देर आर 100 reasons to live, to give up, she will find one reason to hold on. जो खरोखर तुमच्यावर प्रेम करतो तो कधीच तुम्हाला सोडून जाणार नाही. जरी 1000 कारणं असली तो एक कारण शोधून काढणार नाही, आय नीड हिम, आय लव्ह हिम. मित्रांनो, पुढचं वाक्य आहे, देयर इज अ लॉट ऑफ डिफरन्स बिटवीन ह्युमन बिईंग अँड बिईंग ह्युमन. अ फ्यू अंडरस्टँडिंग. माणूस आणि माणसासारखं वागणं किंवा माणसासारखं असणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आणि फार कमी लोकांना हा कळतो. मी जन्माला आलो म्हणून ह्युमन बिईंग नाही, माझ्या वर्तनामुळे मी ह्युमन बिईंग आहे, जगाला कळलं पाहिजे. पाचवी वाक्य आहे, यू आर लव्ड व्हेन यू आर बॉर्न. तुम्ही जन्माला आलात, सगळे आनंदी होतात, टाळ्या काय काय, फटाके काय, पेढे काय, बर्फी काय, सगळं आनंद असतं, अभिनंदन काय, सगळं चाललेलं आहे. यू विल लव्ह व्हेन यू डाय. आपण गेल्यावर पण, मृत्यू पावल्यावर पण आपल्याविषयी खूप चांगलं बोललं जातं, सगळ्या वाईट गोष्टी विसरल्या जातात. अँड इन बिटवीन यू हॅव टू मॅनेज. किती इम्पॉर्टंट आहे बघा लाईफसाठी. जीवन म्हणजे काय, हे जीवन आहे. मध्ये तुमच्या हातात आहे सगळं. ते म्हणजे कसं जीवन जगलं ते ठरवायचं. पुढचं वाक्य, इफ यू वॉन्ट टू वॉक फास्ट वॉक अलोन. जर तुम्हाला जोरात धावायचं असेल, जोरात चालायचं असेल तर एकटे चालायचं. इफ यू वॉन्ट टू वॉक फार, लांब दूरवर जायचं आहे, पुष्कळ दूरचं डिस्टन्स चालायचं आहे, तर अशा वेळेला वॉक टुगेदर. म्हणजे त्यावेळेला आपल्याबरोबर कंपनी पाहिजे. तुम्हाला काहीच कळणार नाही, किती अंतर जमणार नाही तुम्ही. आता एक अत्यंत महत्त्वाचं वाक्य,
6 best doctors in the world. Sunlight, rest, exercise, diet, self confidence, फ्रेंड्स. फ्रेंड्सला खूप महत्व आहे. आपण आपल्या आयुष्याचा जर सगळा विचार केला तर आपण जास्तीत जास्त आनंदी कुठे असतो? घरामध्ये असतोच ऑफकोर्स आईबाबांबरोबर, पण व्हॉल्यूम बघितला, त्याचा स्कोप बघितला तर जास्तीत जास्त आनंदी आपण आपल्या मित्रमैत्रिणींसमवेत असतो. तो फ्रेंड्स व्हेरी इम्पॉर्टंट दोस्तानो. सो यू हॅव टू मेंटेन देम इन ऑल स्टेजेस ऑफ लाईफ अँड एन्जॉय अ हेल्दी लाईफ. हे 6 जे दोस्त आहेत, 6 बेस्ट डॉक्टर्स आहेत, यांची पहिल्यापासून काळजी घ्या आणि त्यांच्याशी दोस्ती करा आयुष्यभर, आणि मग आरोग्य संपन्न आयुष्य आपल्याला जगता येईल. इफ यू सी द मून यू सी द ब्युटी ऑफ गॉड. मी मागे सांगितलं होतं हे वाक्य. इफ यू सी द सन यू सी द पॉवर ऑफ गॉड, अँड वेन यू सी द मिरर यू सी द बेस्ट क्रिएशन ऑफ गॉड इन दिस वर्ल्ड. परत काय सांगत दोस्तानो, we all are tourists and God is our travel agent who has already fixed all our routes, reservations, destinations. Trust him and enjoy the trip called life. मित्रांनो, आपण सगळे टुरिस्ट आहोत आणि आपला ट्रॅव्हल एजंट आहे देव बाप्पा ब्रह्मदेव. त्यांनी सगळं ठरवून ठेवलेलं आहे, रिझर्वेशन करून ठेवलेलं आहे, कुठे जायचं काय करायचं सगळं ठरवलेलं आहे. ट्रस्टिंग, त्याच्यावर विश्वास ठेवा अँड एन्जॉय द ट्रिप कॉल्ड लाईफ. रतन टाटांच्या त्या 7-8 लाईन्स आहेत, लंडनच्या लेक्चरमध्ये त्यांनी लिहिलेल्या होत्या. मला पण कुठेतरी व्हॉट्सॲपवर किंवा पेपरमधून मिळालेल्या आहेत, त्या मी तुमच्यासमोर मुद्दाम दिलेल्या आहेत आणि तुम्हाला एकत्रित त्या मिळतील. आठवण होईल काहीतरी आहे, राणे मास्तरांनी दिलेलं आहे आपल्याला. स्क्रीनशॉट घेऊया. आता आपण मगाशी जे टू प्ले क्रियापद होतं ते फ्युचर सिम्पल टेन्समध्ये चालवूया. अगदी वाक्यरचना सोपी असते बघा. आय शॅल प्ले अगेन, वी शॅल प्ले अगेन, यू विल प्ले अगेन, यू विल प्ले अगेन, ही शी विल प्ले अगेन, दे विल प्ले अगेन. फक्त आय आणि वी या प्रथम पुरुषी कर्त्यासाठी शॅल आलेला आहे, बाकी सगळ्या ठिकाणी विल आलेला आहे. प्ले गेम सगळ्याचा अर्थ मी खेळ खेळेन, आम्ही एक खेळ खेळू, तो एक खेळ खेळेल, तू एक खेळ खेळशील, ती एक खेळ खेळेल. सगळीकडे असंच उत्तर आहे. शॅल 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 विल 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 विल. सो सिंपल. मित्रांनो, पुन्हा पुन्हा सांगतोय, हा काळ हा भाग. आता आपण वर्तमान काळाचे 4 उपप्रकार, भूतकाळाचे 4 उपप्रकार आणि भविष्य काळाचा 1, 9 उपप्रकार झाले. आता भविष्य काळाचे उरलेले जे 2 आहेत, 3 आहेत, पण शेवटचे आपण जास्त उरलेले 2 आहेत ते बघूया पुढच्या एपिसोडला, पुढच्या चित्र. धन्यवाद. Hello everyone, I'm Ravindra Gachelli. If you like these videos, Rane Master's Shala, please share, like and subscribe. Thank you.